वेलकम फ्रॉम वन्स टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की जास्तीत जास्त कमेंट्स अशा होत्या किंवा अगोदर जे व्हिडिओ बनवले होते आपण यूट्यूब संदर्भात, त्याच्यामध्ये काही खूप साऱ्या जणांनी विचारलं होतं की बाबा यूट्यूबची जी कमाई आहे किती आहे, तुम्ही यूट्यूबपासून किती पैसे कमवता, यूट्यूबवर पहिलं पेमेंट किती आलं होतं, नंतर यूट्यूबवर कशा पद्धतीने काम करायचं, यूट्यूबवर आपल्याला कशाचे पैसे मिळतात, किती पैसे मिळतात, नंतर यूट्यूबवर काम करायला पाहिजे का, यूट्यूब सुरू करायला पाहिजे का, तर या संदर्भात सर्व गोष्टींचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. एवढंच नाही, या व्हिडिओमध्ये मी 5 वर्षापासून यूट्यूब करतोय आणि मी तुम्हाला माझी इन्कम सुद्धा जी आहे दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ जो आहे खूप इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि तुम्हाला खरोखर मनापासून आवडला तर या व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा. ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, ॲक्च्युली जे चॅनल आहे म्हणजे मी यूट्यूबचा जो प्रवास सुरू केला होता तो सुरू केला होता मी 2000, तुम्ही विश्वास ठेवणार नाही, मी चॅनल स्टार्ट केलं होतं. आता बघा माझा, मी चॅनल स्टार्ट केलं होतं 2011-12 मध्ये. ईमेल आय डी तयार केला होता मी. ठीक आहे, तोच ईमेल आय डी मी वापरला चॅनल सुरू करायसाठी. मला माहित नव्हतं की चॅनल कसं तयार करायचं स्टार्टिंगला. मग मी 2018-19ला आय थिंक काहीतरी 2018-19ला काहीतरी 1-2 व्हिडिओ टाकले असतील. नंतर मी 20-21व्या म्हणजे 2020-21 मध्ये जे आहे चांगल्या प्रकारे व्हिडिओ टाकायला लागलो या चॅनलवर, मेन चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे किशोर झगडे ऑफिशियल. ठीक आहे, आता हे चॅनल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की सबस्क्रायबर किती आहे त्या चॅनलवर. हे जे चॅनल आहे याच्यावर 3500 सबस्क्रायबर आहे, पण ते जे चॅनल आहे किशोर झगडे ऑफिशियल त्याच्यावर 41,000 सबस्क्रायबर आहे. तर तुम्ही मला दोन्ही चॅनलवर ओळखता. ठीक आहे, आता इथं बाकीच्यांना वाटते बॉस सर माझे एवढे सबस्क्रायबर आहे 41,500च्या किंवा आता 42,000 होतील आजच्या दिवसामध्ये, तर एवढे मोठे सबस्क्रायबर झाले. तर बाकीच्यांना वाटते की बाबा यूट्यूबपासून खूप सारे पैसे मिळतात, पुन्हा किती मिळतात, काय मिळतात, आणि खूप साऱ्या जणांना याच्या मागची रियालिटी माहीत नाही आहे. तर बघा काय होते, स्टार्टिंगला मी चॅनल स्टार्ट केलं 2020-21 मध्ये. ठीक आहे, आता 5 वर्ष होत आहेत कदाचित. मग तुम्ही मागची डेट बघू शकता. तर मला 5 वर्ष झालेत. मला ज्यावेळेस वायटी स्टुडिओमध्ये दिसलं होतं की तुमच्या चॅनलला 5 वर्ष झालेत. तर मी चॅनल ज्यावेळेस स्टार्ट केलं तर मला काहीच माहीत नव्हतं. मी स्टार्टिंगला अंधारात व्हिडिओ घेतलेले. म्हणजे स्टार्टिंगला मी बायोचे व्हिडिओ टाकत होतो. बायोचे व्हिडिओ टाकता बायो विषय शिकवायची मला आवड आहे. तुम्हाला माहिती आहे मी शिक्षक आहे आणि मला व्हिडिओ टाकायची आवड होती बायो विषयाची. तर मी तिथं व्हिडिओ टाकत होतो. ते एक बोर्ड होता आपला साधा, मागे आता सुद्धा साधाच बोर्ड आहे, तो वापरतोय मी, ज्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बघताय आणि त्याला भरभरून प्रेम देताय. तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार. शिक्षक भरती संदर्भात जे व्हिडिओ असतात ते त्या चॅनलवर सुद्धा आणि या चॅनलवर सुद्धा. आता ते व्हिडिओज मी ज्यावेळेस लाईट नसायची किंवा काही नसायचं तर त्यावेळेस मी मोबाईल असा पकडायला लावायचा, स्टँड नव्हता, म्हणजे मोबाईल स्टँड नव्हता, काहीच नव्हता, याच्यावर पकडायला लावायचा, हातामध्ये धरायचा, एखाद्या व्यक्तीला उभं करायचं आणि नंतर मग मी व्हिडिओ पुढे जाऊन व्हिडिओ शूट करत होतो. लाईट नव्हता तर तिथं ट्यूबलाईट जी असते त्या ट्यूबलाईट खाली मी जे आहे व्हिडिओ घेतले. मग ते व्हिडिओ घेतल्यानंतर त्या व्हिडिओची क्वालिटी किंवा व्हिडिओ क्वालिटी सुद्धा चांगली नव्हती, काहीच चांगलं नव्हतं. म्हणजे त्याला माईक सुद्धा नव्हता, ट्रायपॉड सुद्धा, स्टँड सुद्धा नव्हतं, काहीच नव्हतं. तरी सुद्धा व्हिडिओ टाकायचे आपल्याला म्हणजे माझं पॅशन होतं की मला शिकवायला आवडतं, त्याच्यामुळं किंवा मग सांगायला आवडतं, मला एक्सप्लेन करायला जास्त आवडतं. त्याच्यामुळे मी म्हटलं आपण मग यूट्यूब चॅनलवर ह्या गोष्टी शिकवाव्या किंवा या गोष्टी सांगाव्या. तर त्याच्यावर ग्रोथ दिसली मला. नंतर मग मी शिक्षक भरती संदर्भात व्हिडिओ बनवायला लागलो. मग तुमच्या सगळ्या लोकांचे एवढं प्रचंड प्रेम मिळालं खूप सारं, त्या व्हिडिओला चांगले चांगले व्ह्यूज यायला लागले. ठीक आहे, मग आता करूया गोष्ट जी मेहनत आहे स्टार्टिंगला. तर तुम्ही विचार काय करतो, आपण ज्यावेळेस यूट्यूबवर येतो तर आपण यूट्यूबवर आल्या आपल्याला असं वाटतं की आपण चॅनल उघडलं की आपण व्हिडिओ टाकायचे, व्हिडिओ टाकले की आपल्याला पैसे मिळणार. तर हे एक खूप मोठं चुकीचं धोरण आहे किंवा खूप मोठी चुकीची धारणा आहे की आपल्याला यूट्यूबवर आल्या पैसे मिळतात. यूट्यूबवर आल्या पैसे मिळत नाही. यूट्यूबवर पैसे मिळतात कशाचे ते सुद्धा सांगणार आहे पुढे व्हिडिओमध्ये. यूट्यूबवर आपल्याला याचे पैसे नाही मिळत, किंवा यूट्यूबवर आपल्याला पैसे केव्हा मिळतात, जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं तेव्हा. आता चॅनल मॉनिटाईज कसं होतं, तर आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर लागतात तर आपल्याला पैसे मिळतात. म्हणजे 1000 सबस्क्रायबर लागतात, सोबत 4000 घंट्याचा वॉच टाईम पूर्ण लागतो. आणि जर शॉर्ट व्हिडिओ टाकत असले तर 10 मिलियन व्ह्यूज लागतात. मग माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला तुम्ही विश्वास ठेवणार नाही, मी बिना पैशाचं काम केलं किती वर्ष, 1.5 वर्ष, 2.5 वर्ष मी बिना पैशाचंच काम केलं. म्हणजे त्याच्यामध्ये पैसे काहीच नाही मिळाले मला. स्टार्टिंगला मला पैसे मिळत नव्हते, काहीच नाही. बाकीचे म्हणत होते तू काय व्हिडिओ घेतोय, काय व्हिडिओ टाकतोय, व्हिडिओज कशाला टाकायचे, काही मिळत नाही, त्याच्यापासून अर्निंग मिळत नाही किंवा काही होत नाही, मग तू कशाला करतोय एवढे सगळे कामं, काय नाही. घरचे जे असतात ते घरचे सांगतातच आपल्याला, आपल्या भल्यासाठी सांगतात. तर तेव्हा मी माझं पॅशन होतं, मला शिकवायला आवडत होती किंवा मी शिकवत होतो, मग मी ते व्हिडिओज टाकत होतो. ठीक आहे, नंतर 1.5 वर्षानंतर, 2.5 वर्षानंतर चॅनल मॉनिटाईज झालं. 5 वर्षामधले कालावधी सांगतो मी हा. स्टार्टिंगचे 1.5 वर्ष जे आहेत ते. तर नवीन क्रिएटर एवढा पेशन्स ठेवतच नाही. त्यांना वाटते की आपण चॅनल उघडलं की लगेच मॉनिटाईज झालं पाहिजे, लगेच पैसे आपल्याला आले पाहिजे आणि लाखो रुपये आपण कमवले पाहिजे. तसं होत नाही.
दररोज तुम्हाला व्हिडिओचा टॉपिक शोधा, नंतर व्हिडिओ बनवा, नंतर व्हिडिओ एडिट करा, व्हिडिओ टाका. तुमचा व्हिडिओ लोकांनी बघितला पाहिजे, तो लोकांना आवडला पाहिजे, तुम्ही चांगलंच नॉलेज दिलं पाहिजे, तेच आवडतं लोकांना. जर तुम्ही काही कोणत्याही प्रकारच्या गोष्टी सांगत बसले तर ते आवडत नसतं लोकांना. आणि तुमच्यावर खरोखर लोकांचा विश्वास असेल तरच ते तुम्हाला सबस्क्राईब करतात, नाही तर तुमच्यावर विश्वास नसेल तर तुम्हाला ते सबस्क्राईब करत नाही. आणि तुम्हाला खरोखर तुमची मेहनत जर चांगली असेल, तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला किंवा लोकांना तुमची प्रामाणिकता दिसली, तर लोक तुम्हाला लाईक सुद्धा करतात, शेअर सुद्धा करतात, सबस्क्राईब सुद्धा करतात. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी होत्या. आता हे झालं सगळं स्ट्रगलचा पिरियड जो होतो तो स्टार्टिंगला, की मी खूप साऱ्या दिवशी झोपत पण नव्हतो. वाईट व्हिडिओ ओपन करायचा, पाहायचा किती आले व्ह्यूज किती नाही, कोणी बघत नसायचं, कमेंट नसायची, काहीच नसायचं. आता एवढ्या कमेंट येतात तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं, खूप साऱ्या कमेंट्स येतात व्हिडिओ खाली. या व्हिडिओ खाली किती येतात मला माहित नाही, 1-2 कमेंट येतात का किती येतात किंवा येतच नाही हे पण मला माहित नाही. पण तरी सुद्धा मी हा व्हिडिओ बनवतोय, कारण की मला कधी ना कधी हे बोलायचंच होतं. ठीक आहे, आता नंतर जे आहे तर मग मी यूट्यूब व्हिडिओ, आता यूट्यूब पैसे कशाचे मिळतात आपल्याला ते सुद्धा सांगतो. यूट्यूबवर आपल्याला पैसे याचे नाही मिळत. कशाचे? तुम्ही म्हणाल की बाबा लाईक केलं तर आपल्याला पैसे मिळतात, लाईकचे नाही. यूट्यूबवर लाईकचे पैसे नाही मिळत. आपल्याला चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्रायबरचे सुद्धा पैसे मिळत नाही. म्हणजे लाईकचे मिळत नाही, सबस्क्रायबरचे मिळत नाही. मग पैसे मिळतात कशाचे? तर आपल्याला पैसे मिळतात व्ह्यूजचे. म्हणजे आपला व्हिडिओ जेवढा जास्त लोकांनी पाहिला तर तेवढे जास्त पैसे मिळतात आपल्याला. म्हणजे तुमच्या व्हिडिओ जेवढे लोकांनी व्हिडिओ बघितला तर त्याच्यानुसार आपल्याला पैसे मिळतात. आपल्याला सबस्क्रायबरचे पैसे मिळत नाही. तुम्ही म्हणसाल की बाबा आपण नेहमी म्हणतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. हे कशासाठी असतं? आपण ते मोटिवेशन जास्त मिळतं त्यातून. जर व्हिडिओला लाईक आले, तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट केली एखादी छान, तर त्या व्हिडिओच्या कमेंट नंतर आपल्याला आत्मविश्वास वाढतो, व्हिडिओ बनावा असं वाटतो. नंतर जर समजा अजून काही गोष्टी असल्या तर त्या कराव्या असं वाटतात. सबस्क्राईब झालं म्हणजे नंतर आपलं वाटतं की बाबा लोकांना आपलं कंटेंट आवडतंय किंवा आपण जे बनवतो ते आवडते लोकांना. या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी असतात. तर व्ह्यूजचे पैसे मिळतात. आणि आता गोष्ट करूया पहिलं पेमेंट. तर बघा, माझं जे पहिलं पेमेंट आलं होतं, मी इतका खुश झालो होतो, प्रचंड खुश. पहिला पेमेंट आला मला, मी शाळेवर होतो. शाळेवर आल्यानंतर घरी येत असताना मला पहिल्या पेमेंटचा मेसेज आला मधामध्ये. मी गावाचं नाव सुद्धा सांगू शकतो. गावाचं नाव आहे रायपूर. तिथं फाट्यावर थांबलो, तिथं मला पेमेंटचा मेसेज आला. काहीतरी वाजलं, मी म्हणलं काहीतरी नोटिफिकेशन आलं मोबाईलमध्ये. मोबाईल साधाच होता, अँड्रॉइड मोबाईल. त्याच्यावर नोटिफिकेशन आलं. नंतर मग मी पाहिलं तर मला त्यांनी सांगितलं की तुमचं अमाऊंट जे आहे, पेमेंट अमाऊंट बँकेमध्ये जमा झाली आहे. मग मी जमा झाल्यानंतर मी खूप खुश होतो, गाडीवर होतो. मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी घरच्यांना सांगितलं बाबा पेमेंट आलं यूट्यूबचं. मग त्यांना काही विश्वास बसत नव्हता. मग मी काय केलं, ATMमध्ये जायचं. ATMमध्ये त्यावेळेस आय थिंक नाही, ATMमध्ये नाही गेलो मी त्यावेळेस, बँकमध्येच अकाउंटमध्येच मी पैसे काढले. तर स्टार्टिंगला माझं ज्यावेळेस पेमेंट आलं, मी बँकेत गेलो पासबुक घेऊन. नंतर मग बँकेतून पैसे काढले. तर ते अमाऊंट जी होती ती होती 8,500 काय 8,300 रुपये होते. तर 8,300 रुपये हे माझं पहिलं पेमेंट आहे. तर तुम्ही म्हणाल की बाबा एवढी खूप कमी रक्कम आहे. तर ते माझ्यासाठी कमी नव्हतं, कारण की मी एवढ्या 1.5 वर्ष मेहनत घेतल्यानंतर माझं ते पहिलं पेमेंट आहे. जे यूट्यूबचं पहिलं पेमेंट असतं ते प्रत्येक व्यक्तीसाठी खूप खास असतं. त्याच्यानंतर पेमेंट वाढत वाढत जातं. आता तुम्ही बसून म्हणाल की बाबा आता किती पडते तुम्हाला, ते सुद्धा सांगणार आहे मी व्हिडिओमध्ये. ठीक आहे, पुढे पुढे जसं जसं व्हिडिओ जाईल तसं तसं. तर सद्यस्थितीमध्ये 8,300 किंवा 8,500 माझं पहिलं पेमेंट होतं. तेव्हा $100 कंप्लीट झाल्यानंतरच पेमेंट मिळतं आपल्याला, त्याच्याशिवाय पेमेंट मिळत नाही. तर ते पेमेंट मिळालं मला. नंतर मग मी व्हिडिओवर काम करत राहिलो, दररोज व्हिडिओ टाकत राहिलो, कारण की मोटिवेशन जास्त मिळतं. नंतर मग शिक्षक भरतीच्या ऑडियन्सनं खूप चांगल्या प्रमाणे प्रतिसाद दिला. मी जास्त स्क्रिप्ट लिहितो. अजूनसुद्धा मी सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत माझा हेच विचार असतो की 3 चॅनल आहे, तर 3 चॅनलवर कोणकोणते व्हिडिओज टाकायचे किंवा कोणकोणते टॉपिक शोधायचे, ऑडियन्सला काय द्यायचं, काय पाहिजे त्यांना, काय हवं आहे. तर त्या संदर्भात मी विचार करतो, ते टॉपिक किंवा स्क्रिप्ट लिहित असतो. तुम्हाला वाटते की एखाद्या दिवशी आपल्याला कधी कधी कसं वाटतं, आपण समजा एखाद्या व्हिडिओच्या खाली, आणि एक गोष्ट सांगत राहिली, खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट्स येतात कधी कधी. म्हणजे स्टार्टिंगला यायच्या, आता नाही येत, पण स्टार्टिंगला कमेंट यायच्या की कशाचं, म्हणजे एखादी निगेटिव्ह कमेंट आली म्हणजे 50 कमेंट चांगल्या असायच्या, एक कमेंट निगेटिव्ह असायची. त्यात निगेटिव्ह कमेंट आली की ती मनावर जास्त परिणाम करायची. तर त्यावेळेस वाटायचं की बाबा आपण काय करतो, विनाकारण व्हिडिओ बनवणं सोडून द्यायचं, काय काही नाही. मग नंतर परत विचार करायचा की बाबा एक कमेंट वाईट आली ना, पण 50 कमेंट्स चांगल्या आल्या, मग त्या 50 कमेंटचा विचार करायचा. मग त्याच्यामुळे ते ठरवलं. नंतर मग व्हिडिओ बनत राहिलो. आता पहिलं पेमेंट सांगितलं मी तुम्हाला. नंतर आहे आता की 5 वर्षामध्ये कधी कमाई जास्त झाली होती ते सुद्धा सांगतो. तर बघा, 2021-22 मध्ये आय थिंक माझा जो ग्राफ आहे, त्या दिवशी मला एका दिवशी तुम्ही विचार करणार नाही, मला एका दिवशी $26 मिळालेले आहे. $26 एका दिवसाची जी कमाई होते, तर ती कमाई किती होती? $26. आणि $1 म्हणजे किती तुम्हाला सांगून होते. $1 म्हणजे जवळपास आताचे 95 रुपये आय थिंक. आताचे, तेव्हाचे समजा 82-85 रुपये असतील काहीतरी. तर तुम्ही विचार करा, एका दिवसाची कमाई $26 होती. तर त्या महिन्यामध्ये माझं पेमेंट आलं होतं कदाचित $300-350 आलं होतं काहीतरी. म्हणजे 25-30-31 हजार काहीतरी पेमेंट आलं होतं. जे माझं पेमेंट
2 वर्षानंतर वाढलं, 31,000च्या आसपास आलं होतं. ठीक आहे. आणि आता जर तुम्ही बघितलं तर आता मी तुम्हाला माझी जे इन्कम आहे ते दाखवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कॅल्क्युलेशन करा, मी दाखवतो तुम्हाला. तर बघा आता मी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली, तुम्हाला इथं दिसेल साईडला. ठीक आहे. तर बघा आपण वायटी स्टुडिओ ओपन करूया. वायटी स्टुडिओ ओपन केलं मी. इथं हे जिथं वर कमाई आहे मी तुम्हाला कमाई दाखवतो. तर इथे तुम्ही हे बघा, इथे कमाई किती आहे. तर इथं कमाई आहे, हे बघा तुम्ही इथं ग्राफ बघू शकता. इथे कमाई आहे, हे बघा तुम्हाला इथे दाखवतो मी. इथे आहे $3,354. $3,354. ठीक आहे, आताची कमाई. आता हे किती होतात आपण याला काय करू, आपण याला कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे. इथं आहे कॅल्क्युलेटरमध्ये जाऊया. $3,329 होते ना काहीतरी, 3,300 आपण. ठीक आहे. डॉलरची प्राईस बघा आज किती आहे. $1 प्राईस आहे आज $95. ठीक आहे. $3,329 काहीतरी होते समथिंग. ठीक आहे. तर आता सध्या स्थितीमध्ये किंवा आता जी इन्कम आहे सध्या स्थितीमध्ये मी तुम्हाला जी अर्निंग दाखवली ती होते $3,17,472. हे बघा इथे दाखवतो मी तुम्हाला. $3,329 आणि कमाई किती झाली $3,17,472. म्हणजे आता सध्या स्थितीमध्ये एका चॅनलची कमाई आहे. म्हणजे ही कमाई किती आहे, $3,17,472. म्हणजे 3 लाखाच्या आसपास कमाई जी आहे झालेली आहे, 3.25 लाख रुपये समजा. ठीक आहे. 3.25 लाख कमाई माझी झालेली आहे फक्त यूट्यूबमधून एका चॅनलची. ठीक आहे. माझे 3 चॅनल आहे. एक चॅनल आहे किशोर झगरे ऑफिशियल, दुसरा आहे किशोर झगरे, तिसरा आहे किशोर झगरे व्लॉग्स. आता याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं यूट्यूबची जी कमाई आहे ती कमाई दिवसेंदिवस वाढते, कमी नाही होत. म्हणजे तुम्ही जर काम करत राहिले तर ती कमाई वाढते. स्टार्टिंगला समजा मला किती मिळाले होते, मला मिळाले होते ते $8,500. ठीक आहे. मी दाखवतो तुम्हाला. $8,500 मिळाले होते मला. 8,500 रुपये मिळाले स्टार्टिंगचा पगार. आणि आता कमाई 3 लाखापर्यंत गेली आहे. तर हे कशामुळे झालं, कारण की कन्सिस्टन्सी ठेवल्या त्याच्यामुळे. आता जर तुम्ही नवीन असाल, तुम्ही यूट्यूबवर यायचा प्रयत्न करताय तर तुम्हाला स्टार्टिंगला पैसे नाही मिळणार, किंवा स्टार्टिंगला तुम्हाला 1,000 सबस्क्रायबर 4,000 घंट्याचा वॉच टाइम कंप्लीट करायला खूप वेळ लागतो. पण जर तुम्ही एकदा यूट्यूबवर आले आणि तुमची व्हिडिओ चालायला लागले, लोक तुम्हाला पसंत करायला लागले, तर त्यावेळेस तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज यायला लागतात. मग तुमचं मोटिवेशन अजून वाढतं आणि तुमची कमाई मग वाढत जाते. नंतर पहिल्या वर्षी 8,000, 10,000, नंतर 15,000, 20,000, नंतर 35,000, नंतर 40,000. आता कधी कधी मला पेमेंट पडतं, ते जे पेमेंट आहे ते फ्लक्च्युएट करतं. म्हणजे कधी कधी पेमेंट मला पडतं जवळपास 40-45,000, कधी पेमेंट पडतं 50,000, किंवा कधी पेमेंट पडतं 60-70 सुद्धा पेमेंटपर्यंत जातं पेमेंट. ठीक आहे. आणि त्याच्यावर सुद्धा जाते. म्हणजे आता ते मी सांगू नाही शकत किती काय काय नाही एक्झॅक्टली, तर त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. पण तरी सुद्धा यूट्यूबपासून आपण चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकतो. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला, तुमचा जो अभिप्राय आहे तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ खाली नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओला हाईप नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि या व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. आणि तुम्ही सुद्धा यूट्यूब सुरू करणार आहात का, कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच.